आपल्याला पाहायला मिळेल। इथं पाहायचं आपण पाहू शकाल तर केटीसीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते। अगदी जर विचार केला मित्रांनो तर थोडासा इलेक्ट्रिशियन प्रॉब्लेम तिथं मात्र जर विचार केला तर कुठेतरी आम्ही या ठिकाणी अगदी दिलगिरी व्यक्त करतो। जवळ मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली, परंतु पहा अनेक वेळा मित्रांनो हाय स्कोरिंग मॅच आपण पाहता अगदी विचार केला तर काही वेळा बॅटिंग परफॉर्मन्स जास्त चांगला असतो, गोलंदाजी परफॉर्मन्स थोडासा कमी असतो, परंतु मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी वर्थ 11 नाणेवली टीम अगदी शेवटपर्यंत झुंज दिली आणि तिथे मात्र रायडर्स संघाला अगदी तोंडचा घास इथं मात्र जरूर या ठिकाणी मात्र माघारी परतवला। अगदी आपण पाहू शकाल आता वर्तमान लढत जावा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळेल। इथनं काजल शुभांगी 11 वेशवी टीमचा पहिला ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती राजेश पहिलाच बॉल इथनं विनंती असेल 12th मॅन या वेशवी टीम आपला 12 प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पहिलाच बॉल पहिला अलंदा कार्पेट ना खेळला गेला फटका आणि ते मात्र जो पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती इथं आपल्याला पाहायला मिळते। अगदी जर विचार केला तर चांगली क्रिकेट स्पर्धा अगदी विचार केला तर रायगडच्या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथं आता बघायचं या बिला फटका चांगला गली पॉइंट मध्ये खेळला गेला। अगदी पाहिलं तर बॅकअप पॉइंट चेंडू चाललाय जबरदस्त क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडलेत आणि तिथे मात्र थांबणार नाहीये, चेंडू चाल नॉन स्टॉप चेंडू सीमारेषा पलीकडे येतो। इथनं मात्र धीरज पवार मिस्टर 360 च्या बॅट मधनं हात चौकार। धन्यवाद डीजे। इथनं पाहू शकाल आपण जर पाहिलं तर या पहिली मात्र चौकार आला 4 धाब्याच्या मदतीनं आता टोटल संघाचा अकाउंट इथं मात्र ओपन झालंय 4 धाब्यानं। अप्रतिम रित्या इथं मात्र खेळ साकारला जातोय। या पहिली पाहायचा डेफिनेटली जर विचार केला तर इथनं मात्र डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते। त्यानंतर पाहता इथे मात्र फलंदाजी करत असताना मयूर वाघ साठी शुभेच्छा येतात आमचे समालोचक मित्र स्वप्नील हवाली बायन फ्रॉम वाईस फ्रॉम भिकरा वांगणी यांच्याकडून इथे मात्र मयूर वाघ साठी शुभेच्छा आलेत बॅटिंग करत असताना। मात्र पाहायचं हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, इथे जर विचार केला तर अगदी बॉडीवरती चेंडू इथं मात्र चालला होता। डॉट बॉलची डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल, धाव येत नाहीये। आता जर विचार केला तर धाबटावरती फक्त थांबला गेले 4 धाबा, अगदी चौकारानं अकाउंट ओपन झालं। पॉइंट मध्ये तो फटका एक्झिक्यूट केला होता आणि तिथनं मात्र चौकार आपण पाहिला होता। अगदी चांगलं क्रिकेट गोलंदाजीचं वर्चस्व दाखवलं जातं। राजेश आपल्याला पाहायला मिळतो। यावेळी पहा हा बॉल देखील गुडलँड स्पॉटचा आपण इथं मात्र जर पाहिलं तर कव्हरला फटका खेळला आणि कव्हरचे क्षेत्ररक्षक अगदी चाणक्य बुद्धीने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं। अडवला जातोय बॉल, एक धाव कंप्लीट झाली, स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि इथं मात्र जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला। धावपटलावरती इथं मात्र कंप्लीट झाल्यात, त्या म्हणजे 5 धावपटलावरती लॉस ऑफ 0 विकेट इथं मात्र पाहायला मिळेल। हर्ष दक्ष 11 चिंचवण टीम चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, अगदी शांततेचं संत वाय इंद्रायणी म्हटलं जातं। यावेळी पहा बॉल इथनं मात्र हा देखील चांगला अगदी यावेळी व्ही शेप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहता आपण अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये बॉलला गॅदर केलं जातं आणि इथे मात्र पहिलं षटक समाप्त झालं मॅन्डेटरी पॉवरचं। या ठिकाणी मात्र आपल्याला षटक समाप्त होताना पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपटलावरती आतापर्यंत पाहू शकाल तर हर्ष दक्ष 11 चिंचवण टीम आतापर्यंत कोणत्या प्रकारचं नुकसान नाहीये, चांगल्या स्थितीमध्ये 5 धावपटलावरती मॅन्डेटरी पॉवर बेस्ड षटक। परंतु इथे जर विचार केला ना मित्रांनो तर गोलंदाजी करत असताना काजल शुभांगी 11 वेशवी टीमचं पारडं इथं मात्र जोड होताना आपल्याला दिसाल पाहायला मिळते। अगदी जर विचार केला तर राजेशचा त्याने सफलता मिळवली नाहीये, परंतु चांगलं षटक फेकलं। आपण जर पाहिलं तर तब्बल षटकातील इथनं मात्र 4 बॉल डॉट आले आणि 2 बॉलवरती 1 चौकार आणि 1 सिंगल पाहायला मिळाला। अशा रीतीने 5 धावा इथं धावपटलावरती कंप्लीट झाल्यात। यावेळी पाहायचं आता मैदानाच्या आतमध्ये नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे काजल शुभांगी वेशवी टीमचा। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल इथनं जगदीश केंगे इथनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अगदी जर पाहिलं तर
चांगली स्पर्धा, आपण दर्जेदार स्पर्धा पाहता मैदानाचा विचार केला तर चारही बाजूने तटस्थ मैदान आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चौफेर गोल मैदान इथं पाहायला मिळतं. अगदी एक उत्कृष्टरित्या स्पर्धा इथं मात्र पार पडती. आयोजकांचं स्वप्न इथं मात्र साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. येतो पंचांचा ग्रीन सिग्नल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वर्तमान लढत गोलंदाज जगदीश केंगे. फटका चांगला आडवा बाटना खेचलाय आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक देवाला पाहिलं आणि इथे मात्र आपण पाहू शकाल तर अगदी अडवला जातो बॉल शेवटच्या मोमेंटला. परंतु या बॉलवरती आपण पाहिलं तर धाव इथनं मात्र एक आली आहे. पहिला बॉल एक धाव इथनं खर्च केली आणि टोटलचा विचार केला तर 6 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्यात. चांगलं क्रिकेट अगदी पाहू शकाल आपण. अप्रतिमरित्या इथनं मात्र खेळी साकारली जाते. यावेळी पहा डाऊन द ग्राउंड वी शेपला फटका चांगला बॅटिश लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचं कॉल थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. अगदी पहा मित्रांनो, ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना अगदी समालोचकाच्या पाठीचा कणा स्कोरर असतो त्याप्रमाणे जर विचार केला ना मैदानामध्ये तर गोलंदाजच्या पाठीचा कणा म्हटलं तर तो फिल्डर असतो, क्षेत्ररक्षक असतो. फिल्डिंग डिपार्टमेंटनं तेवढी साथ देणं गरजेचं असतं. आता मैदानाच्या आतमध्ये हा बॉल इथनं मात्र अवांतर असेल. ऑफ स्टिकला इथनं मात्र सोडून चाललाय. अगदी वाईट बॉल इथनं दर्शवला जाईल. इट इज अ वाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. वाईटच्या मदतीने आपण पाहिलं तर अवांतर धाव जरूर येईल, परंतु इथनं हा बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल जगदीश केंगे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी पहा आडव्या बॅटनं फेकून दिलाय आणि तिथे मात्र यावेळी चेंडू थांबणार नाहीये. बॅकवर्ड पॉइंट आणि त्यानंतर चेंडू चालला सीमा रेषा पलीकडे. षटकार. धन्यवाद. बघायचं इथनं मात्र पाहिलं तर दर्जेदार फटका पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं अगदी फेकून दिलं. फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच धीरज पवारच्या बॅटमधनं. यावेळी पहा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु पहा अगदीचा विचार केला तर फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि पाहता आपण मिड विकेटला चेंडूला गॅदर केलं जातं. वन पाऊस तिथे जर विचार केला तर उचलणार फेकणार अडवला जातो बॉल. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाले. स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. अगदी चांगलं क्रिकेट. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेचायचं होतं, परंतु इथे लाऊड अपील केलं जातं आणि आपण पाहू शकाल उत्साह थोडासा आपल्याला कमी दिसला. अगदी जर विचार केला तर या अपील मध्ये आपण पाहिलं तर उत्साह जास्त होता, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर अगदी थोडीशी कमतरता भासली. पंचांनी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल तर डॉट बॉलची डिलिव्हरी समाप्त केली आहे आणि आताचा विचार केला तर इथनं पंच डिसिजन काय असेल स्क्रीन वरती चेक केलं जाईल. अगदी पाहिलं तर क्लोज एन्काउंटर अगदी आपण पाहिलं तर स्क्रीन वरती चेक केलं जातं. बॅटिंग मार्क वरती आपण पाहिलं तर मयूर वाघला पाहिलं होतं आणि मात्र या ठिकाणी आमच्या केटीसीच्या माध्यमातून हे चेक केलं जातं. ओके, तर इथनं मात्र नॉट आउट असेल. अगदी पहा बाडाम बॉलचा संपर्क नाहीये, बॉडीवरती बॉल अदललाय आणि तिथं मात्र आपण जर पाहिलं तर हा बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. एक बॉल वाईट पाहिला षटकातील. आतापर्यंत पाहिलं तर 5 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. म्हणजे अजूनही इथनं जर विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल असेल आणि या बॉल मध्ये आता बघायचं काय घडतं. अगदी जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहिली होती. डाऊन द ग्राउंड फटका सरळ बॅटने खेचला. तिथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी होते, परंतु त्यांच्या आबाखाच्या बाहेर चेंडू जाल सीमा रेषा पलीकडे येतोय. शानदार चौकार.
इथे बघायचं आता आपण पाहू शकाल अगदीचा विचार केला तर शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि 4च्या मदतीने आता जर विचार केला तर हर्षदक शिलेमन चिंचवण टीम टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 19 धावा लॉस ऑफ 0 विकेट. इथं मात्र एक चांगला परफॉर्मन्स इथे दिला जातो. अगदी पाहिलं तर गोलंदाजी करत असताना राजेशला पाहिलं पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा 5 खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर जगदीशनं अगदी गोलंदाजी मित्रांनो चांगली केली परंतु जर विचार केला एक षटकार एक चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण खर्च करताना त्याला पाहिलं. परंतु आता जर विचार केला तर अजूनही 2 षटकांचं केली तर बाकी आहे. अगदी पहिलं पूर्वार्ध आणि 2 षटकामध्ये आपण पाहायचं अगदी धावा संख्या कशा रीतीने उभी केली जाते. यावेळी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तिसरा गोलंदाज असेल तो म्हणजेच काजल शुभांगी 11 वेशवी टीमचा मैदानाच्या आतमध्ये. इथनं पहा रमेश बॉलिंग ट्रॅक वरती आला. भोसरी गावचा हा एक चांगला खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा जर विचार केला तर आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला आपण पाहता धीरज पवारला मिस्टर 360 अगदीचा पाहिला तर मोठे फटके त्याच्या बॅट मध्ये असतात. यावेळी पहा अगदी बॅटची लिडिंग फटका चांगला अगदी आपण पाहिला तर पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकात अडवला जातो बॉल आणि इथनं जर पाहिलं तर या बॉलवरती फक्त एक धाव येते. अगदी पहा मित्रांनो शांततेचं क्रिकेट अगदीचा विचार केला तर एकदम प्रेक्षणीय लढत आणि मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रत्येक बॉलवरती धावा येत आहेत परंतु सिंगल डबलला प्राधान्य देखील दिलं जातं. अगदी आपण पाहू शकाल आता गोलंदाज यावेळी पहा ट्रॅकर बॉल फेकून दिलं प्रॉपर बॅटच्या रनर मध्ये स्टँड अँड डिस्पॅच चेंडू चालला सीमारेषा पलीकडे षटकार. धन्यवाद डिशन. यावेळी आपण पाहाल तर षटकार आला 6च्या मदतीने आता संघाची धावत संख्या टोटल जाऊन पोहोचली 26 धावा. इथून धावपटलावरती कंप्लीट झाल्यात. अप्रतिम खेळी साकारली. पाता मयूर वागला बॅटिंग मार्क वरती. यावेळी पहा पुन्हा एकदा उडवला परंतु इथे मिस टायमिंग फटका फसला आणि फलंदाज इथनं बाद होईल. पहिला झटका हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला. मयूर वाघ बॅक टू द डगआउट. अगदी जर पाहिलं तर धाबा धापटल्यावरती आपण जर पाहिलं तर 26 जावेवरती पहिला गडी बाद झाला तो म्हणजेच हर्ष दक्ष चिंचवण टीमचा. अगदी जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट मित्रांनो पहा धाबा जमल्या जात आहेत. अगदीचा विचार केला तर सन्मानजनक धावा संख्या उभी राहिली जाते. मागच्या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर लो स्कोरिंग मॅच सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे देखील टर्निंग पॉइंट षटक फेकलं होतं ते म्हणजेच मंगेश झुगरेनं. अगदीचा विचार केला तर नानिवली गावचा रायझिंग स्टार गोलंदाज आणि त्यानं ते टर्निंग पॉइंट षटक फेकलं आणि सामन्याला कलाटणी दिली. अगदीचा विचार केला तर शेवटपर्यंत झुंज देत आहेत. आपण पाहिलं तर माथेरान रायडर्स थोडंसं हाडलं कितना मात्र ठरलेत. अगदी पाहिलं तर अविनाश वाघ त्यानंतर मोहन पारधीचा संघ अगदी जर विचार केला तर थोडासा हाडलं की या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता नौका फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला तो म्हणजेच अजय नाईक भिंगार गावचा खेळाडू. यावेळी पहा बॅटची लिडिंग केस तिथे मात्र जीवदान दिलं गेलं. अगदी पहा डायरेक्ट हिट देखील केला परंतु अगदी चुका घडत आहेत. कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे मात्र. यावेळी पहा मित्रांनो अगदी खराब थ्रो झाला तिथनं मात्र स्ट्राईक देखील रोटेट गेली नाही. आपण जर विचार केला तर या बॉल वरती धाव आली नाहीये. अगदी डाट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. रमेशनं अगदी चांगली गोलंदाजी केली. एक षटकार आला परंतु एक विकेट देखील मिळालं. यावेळी पहा पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज हा फटका चांगला परंतु तिथे अगदी क्षेत्ररक्षक पोहोचले शेवटच्या मोमेंटला आणि या बॉल वरती पाहिलं तर आता इथे फलंदाज यस बाद असेल. अगदी पाहू शकाल अजय नाईकच्या पारीचांत अजून एक धक्का हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला.
भगत खारघर फणसवाडी गावचा एक मोठा विस्फोटक खेळाडू आहे, परंतु इथं आता मैदानाच्या आतमध्ये चालला बघू शकाल आपण. आतापर्यंत धाबा धापटलावरती जमा झाल्या टोटल 26 धाबा. 26 धाबा इथं धापटलावरती लागल्या गेल्यात. अगदी जर विचार केला तर अप्रतिम खेळी. हा बॉल गुडलँड स्पॉटचा इथनं मात्र आपण पाहू शकाल आडव्या बॅटने खेचायचा होता. मिड विकेटला बॉल चालला तिथे अडवला जाईल. या बॉल वरती आपण जर पाहिलं तर एक धाव आली आहे. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर संघ पुढे चालला. 27 धावा धापटलावरती लागल्या. इथं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धाबा धापटलावरती 27 आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा एक षटक बाकी आहे. स्पीडअप करा विनंती असेल. काजल शुभांगी 11 वेशवी संघ फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आपण आहात तर इथनं मात्र विनंती असेल आपण लगेच स्पीडअप करायचं. फिल्डिंग लगेच लावून घ्या. एक षटक बाकी आहे. आता बघायचं एक षटकामध्ये धाबा कशा रीतीने जमा केल्या जातील. अजूनही जर पाहिलं तर धीरज पवार अजूनही खेळतोय. धीरज पवार मध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता इथं दाखवणं गरजेचं आहे. आपण जर विचार केला तर रायगड जिल्ह्यातील आदिवासी टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हटलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग आणि ती स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. आपण पाहू शकाल आता त्या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर संधी अगदी अनेक दिग्गज खेळाडूंना मिळत असते. कालच्या दिवसामध्ये देखील एक संघ इथनं मात्र क्वालिफाय झाला. मात्र आता बघायचंय अगदी जर विचार केला तर आज देखील शेवटच्या मोमेंट पर्यंत कोणता संघ 2 संघ पोहोचतात. अगदी कोणता संघ इथनं लकी ठरेल एका दुसऱ्या ट्रॉफीचा अगदी जर विचार केला तर हक्कदार असेल. यावेळी गोलंदाज तयार विष्णू. पहिलाच बॉल इथनं मात्र आडव्या बॅटनं फेकायचा होता. बॉल अगदी सरळ रेषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथनं मात्र जर पाहिलं तर हा बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली पहिल्या बॉलवरती. धावा धापटलावरती 27. अगदी पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच होईल का. मागचा सामना देखील लो स्कोरिंग होता परंतु टर्निंग पॉइंट षटक त्याने फेकलं गोलंदाजानं. अगदी पाहिलं तर यावेळी विष्णू कातकरीची गोलंदाजी आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर फेकून दिला बॉल. मिड विकेटला क्लिअर केलं आणि चेंडू चालला सीमारेषा पलीकडे. फलंदाज या ठिकाणी महादेवच्या बॅट मधून दमदार षटकार. धन्यवाद डीजे. इथं आपण पाहाल तर ऍक्शन रिप्लाय मध्ये हा षटकार आपण पाहतो. अप्रतिम फटका मारला होता. यावेळी पहा या ठिकाणी आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फेकायचं होतं मारायचं होतं परंतु हा बॉल इथनं मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू समाप्त झाले तर विष्णू कातकरीच्या आतापर्यंत 3 बॉल. अगदी चांगली गोलंदाजी. एक षटकार आला तिथनं मात्र कमबॅक करणं खूप कठीण असतं आणि ते मात्र करून दाखवत असताना आपला गोलंदाज पाहायला मिळतो. यावेळी पहा इथनं पाहू शकाल हा बॉल देखील अवे फ्रॉम द बॉडी आणि इथं मात्र निर्धाव चेंडू निघून चाललाय. आपण पाहू शकाल प्रत्येक बॉलवर धाबा येणं गरजेचं आहे इथनं हर्ष दक्ष 11 चिंचवण टीमला. परंतु जो फलंदाज अगदी पाहता आपण बॅटिंग साठी अगदी तडफडतो नॉन स्टॅकेट वरती इथनं मात्र धीरज पवार एक चांगला विस्फोटक खेळाडू परंतु आता थांबलाय. यावेळी पाहू शकाल हा बॉल देखील. यावेळी पहा अगदी हा बॉल आपण पाहिला तर या ठिकाणी गोलंदाजाला सूचित केलं गेलं 5व्या बॉल वरती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 बाउन्स दर्शवला जातोय. डॉट बॉलची डिलिव्हरी एक षटकार आला तिथनं बॅक टू बॅक 3 चेंडू अगदी महादेव भगत वरती डॉट फेकले गेलेत. अजूनही शेवटचा अंतिम एक बॉल. इथे मात्र टार्गेट सेट केलं जाईल. बघायचं काय घडतं. एक बॉल जड मध्ये फेकला जातोय बॉल. सुरेख इथे मात्र पहा शेवटचा बॉल येतोय निर्धाव. गोलंदाजीने वर्चस्व दाखवलं या ठिकाणी विष्णू कातकरीनं. आपण पाहिलं पहिला पूर्वार्धाचा खेळ इथं समाप्त झाला आणि धावा धापटलावरती कंप्लीट झाल्यात. त्या म्हणजे आतापर्यंत 33 धावा धापटलावरती लागल्या. आता विजयासाठी आपण पाहता उत्तरार्धामध्ये येणारे 24 बॉल अर्थातच 4 षटकं आणि इथनं जर पाहिलं तर या ठिकाणी काजल शुभांगी 11 वेशवी टीमला विजयासाठी कंपल्सरी 34 धाब्यांची गरज आहे.
इथं बघायचं आता उत्तरार्धामध्ये जाऊया. अगदी पाहू शकाल आपण पुन्हा एकदा इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं अगदी मनपूर्वक स्वागत करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर कारल्याची एकवीर आई अगदी यांना नतमस्तक होऊन इथं मात्र आपण पाहता या स्पर्धेचा प्रारंभ अगदी इथं मात्र या सामन्याचा देखील प्रारंभ आपल्याला पाहायला मिळाला. उत्तरार्धामध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर आता गरज येणारे 24 बॉल अर्थातच 4 षटक आणि कंपल्सरी 34 धाब्यांची गरज. पहा विशाल, मागचा सामना होता त्यापेक्षा लो स्कोरिंग मॅच इथं आपल्याला पाहायला मिळतं असं वाटतं. अगदी जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये तब्बल जर विचार केला तर समीकरण 32 धाब्यांचा होता आणि इथं आपण जर पाहिलं तर 33 धाब्यांचा, म्हणजे सेम सामना असेल. ओके, इथनं मात्र आपण पाहू शकाल आता विजयासाठी इथनं 34 धाब्यांची गरज. आणि या ठिकाणी मी विनंती करतो अगदी लक्ष देऊन ऐका सर्व खेळाडू वर्ग आणि त्यानंतर संपूर्ण आपण संघ मालक असाल आपण देखील. इथनं मात्र समजा 3 संघ 3 सामने जिंकलात तर इथनं मात्र लकी ड्रॉ केला जाईल. लकी ड्रॉ मध्ये एक संघाला बाय मिळेल तो क्वालिफाय होईल आणि 2 संघ राहतील त्यांच्यामध्ये मॅच होईल आणि जो जिंकेल तो आतमध्ये जाईल आणि जो हरेल तो सरळ इथल्या स्पर्धेतून बाहेर जाईल. या ठिकाणी पहा मित्रांनो, अगदी अशा रीतीने हे आकलन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वारंवार आम्ही इथं अनाउन्समेंट करतो, लक्ष द्या. अगदी पहा, अगदी क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. अगदी पहा टर्निंग पॉइंट षटक अगदी मी 6 बॉल मध्ये अगदी निर्धाव 6 बॉल आपण पडताना देखील अनेकदा पाहिलेले आहेत. परंतु या ठिकाणी जर विचार केला तरी ही स्पर्धा देखील मोठी आहे मित्रांनो. इथे जर विचार केला तर आपल्याला देखील शांततेचं क्रिकेट खेळणं भाग आहे. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता विजयासाठी आपण जर पाहिलं तर इथनं 24 बॉल कंपल्सरी 34 धाब्यांची गरज काजल शुभांगी 11 वेशवी टीमला आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहता तो म्हणजे हर्ष दक्ष 11 चिंचवण संघ. पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे विजय नाईक. इथनं मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच आपण पाहिली होती, त्यामध्ये देखील चांगला खेळ या संघाने केला होता. परंतु आता इथे बघायचं आहे अगदी पहिले षटक घेऊन आला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पहिलाच बॉल आणि इथनं मात्र हा ऑन साइडला केला गेलाय. अगदी पाहू शकाल क्षेत्ररक्षक आले दूरवरनं. या बॉल वरती आपण पाहू शकाल अगदी अडवला जातो बॉल. सिंगल कंप्लीट झाली. सलामीची जोडी मैदानामध्ये मंगेश नाईक आणि त्याच्या सहसाथीने विष्णू कातकरी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर आता एकदा बाली पहिल्या बॉल वरती अकाउंट ओपन झालं. इथनं मात्र आपण पाहिलं तर काजल शुभांगी 11 वेशवी टीमचं. यावेळी 5चा बॉल फटका चांगला. अगदी पाहू शकाल आपण वाईडिश लॉंगॉनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल वरती एक धाव आली आहे. प्रत्येक बॉल वरती आपण पाहतो तर चांगलं कॉम्बिनेशन डावखुऱ्या त्याचा उजव्या तशाची खेळी इथं मात्र साकारली जाते. प्रत्येक मोमेंटला प्रत्येक बॉलवर क्षेत्ररक्षण चेंज केले जातं. तर पुढची मॅच असेल वरद 11 नाणेवली आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवली टीम. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं. यावेळी आपण पाहिलं तर इथनं मात्र हा झेल सोडलाय, मोठा झेल होता आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर फक्त या बॉल वरती जर विचार केला तर एक धाव घेतली जाते आणि संघाचं अकाउंट पुढे चाललं. 3 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्यात. अजून आपण पाहिलं तर 3 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पाहता तो म्हणजेच विजय नाईक, चांगली गोलंदाजी. फिल्डिंग डिपार्टमेंट साथ देत नाही परंतु यावेळी अगदी टायमिंगचा वापर केला गेला आणि इथनं मात्र जर पाहिलं तर विजय नाईक वरती मंगेश नाईकच्या बॅट मधून आघात, मोठा प्रहार. मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मोठा फटका पाहायला मिळाला मंगेश नाईकच्या बॅट मधून. टोटल धाबा दापटलापती लागल्या गेल्या 9 धाबा ऑन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल फटका सुरेख आहे, टायमिंग चांगलं, स्टँड अँड डिस्पॅच, बॅक टू बॅकचा अजून एक ठोका.
शेवटचा अंतिम बॉल. यावेळी पहा अगदी एलिव्हेशन कमी ताकदीचा बॉल पाहायला मिळाला. बॅडिश लॉंगॉनला चेंडू जात होता, अगदी पाहिलं तर तिथे अडवला जातो आणि या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. तिसरी धाव ओव्हर थ्रो, खराब फिल्डिंग आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 3 धावेच्या मदतीने आता जर पाहिलं तर यावेळी काजल शुभांगी 11 वेश्वी संघ टोटल जाऊन पोहोचला. आतापर्यंत बिन विकेटच्या नुकसानावरती कोणत्याही प्रकारचं नुकसान आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगल्या स्थितीमध्ये दर्जेदार धावसंख्या या ठिकाणी पाहता आपण 0 विकेट लॉस. टोटल धावसंख्या दापटलावरती 18 धावा ऑन स्कोरबोर्ड. इथनं मात्र काजल शुभांगी 11 वेश्वी संघ. इथं पहा मित्रांनो, अगदी जर विचार केला तर टार्गेट सेट केलं गेलं होतं 34 धावांचा. इथं जर विचार केला तर 18 धावा दापटलावरती लागल्या गेल्यात. म्हणजे अजून इथं आपण जर पाहिलं तर येणारे 18 बॉल 3 षटकं आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. अजूनही 16 धावांची गरज. पहा मित्रांनो, अगदी लो स्कोरिंग मॅच. 2 षटकं जर चांगली आली तर मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपण रिझल्ट अगदी पलटवार पाहू शकाल. परंतु बघायचं यावेळी फटका चांगला. अगदी पाहता फलंदाज मंगेश नाईकच्या बॅट मधून फक्त फटकेबाजी केली जाते. धन्यवाद डीजे. इथं आपण पाहता सर पाहिलं तर यावेळी टोटल धावा दापटलावरती कंप्लीट झाल्या तर 24 धावा. अगदी पहा लवकरात लवकर सामना इथे संपला जातो की काय. यावेळी अगदी गती परिवर्तन पाहायला मिळाला. मिड विकेटला बॉल चालला, 1 धाव कंप्लीट झाली आणि तिथे मात्र पाहिलं तर एका धावेवरती समाधान जरूर मानलं जाईल. एका धावेच्या मदतीने 25 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. अगदी जर विचार केला तर लो स्कोरिंग मॅच आणि त्यामध्ये मात्र मंगेश नाईकची भयानक पारी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल आता जर विचार केला तर 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. दर्जेदार मोठी फटकेबाजी केली जाते आणि पाहता आपण विष्णू कातकरी अगदी वैयक्तिक 2 धावेवरती खेळतोय. त्याच्या माध्यमातून अगदी शांततेचं क्रिकेट खेळलं जात आहे. परंतु आपण जर पाहिलं तर मंगेश नाईक अगदी थैमान घातलाय, बादल मैदानावरती सोडलं गेलंय आणि आपण जर पाहिलं तर इथं आता चांगल्या स्थितीमध्ये यावेळी पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फटका अगदी मोठा आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत, जेल सोडला जाईल आणि इथे मात्र पाहिलं तर फक्त आणि फक्त यावेळी 1 धाव इथे कन्वर्ट केली जाईल. त्यानंतर पहा मित्रांनो, लक्ष द्या, प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, इथनं मात्र गोविंद गोमा निरगुडे यांचा आधार कार्ड आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचला, अगदी पडला होता, आमच्या आयोजक करताना भेटला. कलोते रैती गावचे आहेत गोविंद गोमा निरगुडे. तर विनंती असेल असाल तर आमच्यापर्यंत पोहोचा. यावेळी पहा फटका चांगला, इथे मात्र गॅप मध्ये ढकलण्याचं काम करायचं होतं, परंतु यावेळीच पाहिलं तर या बॉलवरती 1 धाव आली. 27 धावा धावपटलावरती लागल्या, म्हणजे अजूनही जर पाहिलं विशाल तर 7 धावांची गरज आहे. इथनं पाहू शकाल आपण आतापर्यंत चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आला, तिथपासून जर विचार केला तर फक्त सिंगलला प्राधान्य देत पर्यंत आता 4 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. यावेळी पहा मोठा फटका आणि आपण पाहिलं तर इथनं मात्र षटकाराच्या मदतीनं संघाची धावा संख्या आता जाऊन पोहोचली. ती म्हणजे टोटल 33 धावा स्कोर इज लेवल. अजूनही निर्णायक विजयासाठी 1 धावेची गरज आहे. त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातो. एका बाजूला भरत दिले पण नानिवली आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान बिलवले संघ. तर या ठिकाणी मात्र अगदी शुभेच्छा असतील दोन्ही टीमला पुढच्या मॅच साठी. सामना इथे मात्र फिनिश झाला. अगदी विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचा अगदी परास्त झालेल्या संघाचे गोड गोड कौतुक करूयात. इथनं मात्र शुभेच्छा देऊयात पुढच्या वाटचालीसाठी दोन्ही टीमला. अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये विजयी संघ आपण पाहायला मिळाला काजल शुभांगी 11 वेश्वी संघ. गोड गोड अभिनंदन आपल्या संघाचं. आणि इथं मात्र हर्ष दक्ष 11 चिंचवड टीम अगदी व्हेरी व्हेरी हार्ड लक. तर इथं आपण पाहता टॉस जिंकला तो म्हणजेच वरद 11 नानिवली टीमनं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता
वरदिलो नानुली संघ आपला डिसिजन काय असेल अगदी पाहू शकाल आता या ठिकाणी जर पाहिलं तर पुढची लढत देखील तेवढीच चांगली आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं आपण जर विचार केला तर 5 बॉल मध्ये अगदी विस्फोटक खेळी साकारली आणि फलंदाज मंगेश नाईक इथनं मात्र आपण पाहू शकाल अगदी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 5 चेंडू आणि 22 धावांची बादर केली 5 बॉल 22 धावा तर यायचं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ज्याने जर विचार केला तर अगदी एकतर्फी कलाटणी दिली सामन्याला या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये